नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल किड्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय, शिष्यवृत्ती परीक्षाचे फायदे काय आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप काय आहे तर हे बघणार आहोत. तर सर्वात आधी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा एक स्पर्धा परीक्षा आहे जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते, म्हणजेच MSc द्वारा घेतली जाते आणि जिला PSS म्हणजेच प्री सेकंडरी स्कॉलरशिप म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ही जी शिष्यवृत्ती आहे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे, जेणेकरून ते जर उत्तीर्ण झाले तर त्यांना प्रोत्साहन मिळेल, है ना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचे फायदे काय आहे ते बघूया. तुम्ही जर शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालात तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारद्वारा काही आर्थिक सहाय्यता मिळेल. तुम्ही इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत तुम्हाला दरमहा जे आहे काही ठराविक रक्कम जे आहे तुमच्या अकाउंटमध्ये टाकली जाईल आणि ही जी अमाउंट आहे ते तुम्ही जिथं राहता, तुम्ही शहरी भागात राहता की नागरी की ग्रामीण भागात राहतात त्यावर डिपेंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इयत्ता 8वी मध्ये शिकत असाल तर ही जी शिष्यवृत्ती आहे ती 2 वर्षासाठी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जर तुम्ही 5वी मध्ये असाल तर येणाऱ्या 3 वर्षासाठी शिष्यवृत्ती जी आहे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ती कधी येते, तिची तारीख काय आहे. तर 2025 ची जी शिष्यवृत्ती परीक्षा होती ती होऊन गेली आहे. 9 फेब्रुवारी 2025 ला ही होती. तर पुढच्या येणारी शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे 2026 मध्ये तर कधी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर 2025 याने म्हणजेच पुढच्या 2-3 महिन्यानंतर तिचे फॉर्म निघणार आहे आणि ते फॉर्म भरायची जी लास्ट डेट आहे म्हणजेच जी आखरी तारीख आहे ती आहे डिसेंबर, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्म भरल्यानंतर याचे हॉल तिकीटचे जे ऍडमिट कार्ड आहे ते जानेवारी महिन्यामध्ये येतात आणि पेपर झाल्यानंतर जो रिझल्ट जो निकाल जाहीर आहे तो एप्रिल मध्ये होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे याचा पेपराचं स्वरूप कसं आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे 2 भागात होतो. याचे 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. हे दोन्ही पेपर जे आहेत 150-150 मार्कासाठी असतात, बघू शकता. आणि हे दोन्ही पेपर एकाच दिवसात होतात. दीड-दीड तास हे पेपर चालतो. त्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये प्रथम भाषा जी तुम्ही चूज करता, मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, त्यामधून तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहे. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्कासाठी आहे, है ना. तर असंच मराठी भाषा जी आहे पण त्यामधून तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहे 50 मार्कासाठी. आणि जो दुसरा विषय आहे तो म्हणजे गणित, ज्यावरून तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातील 100 मार्कासाठी. असा जो पेपर 1 आहे तो एकूण 75 मार्कासाठी आहे, 75 प्रश्नासाठी आहे, 150 मार्कासाठी, है ना. त्यानंतर पेपर 2 यामध्ये जो विषय आहे तृतीय भाषा, जे की इंग्लिश किंवा इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर इंग्लिशमधून तुम्हाला 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी यामधून तुम्हाला 50 प्रश्न, असे एकूण 75 प्रश्न विचारले जाणार आहे 150 मार्कासाठी. हाही पेपर 1.5 तास चालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, का हे जे पेपर आहे 2 पेपर होतात एकाच दिवशी. ओके. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं नाव लक्षात ठेवा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. 5वी आणि 8वीचा जो सिलेबस आहे तो ऑलमोस्ट सेमच आहे. तर त्यामध्ये जास्त हे करायची गरज नाही तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बस आपला स्लाइड संपली. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ एंड करण्याआधी एक खूप महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रिपेअर करत असाल तर मी दररोज एक लाईव्ह लेक्चर घेतो आणि यामध्ये मी तुम्हाला नवोदय, शिष्यवृत्ती याची जी पूर्ण अभ्यासक्रम आहे तुमच्याशी करून घेणार आहे, मला शिकवणार आहे आणि त्यावर तुमचे अ, दर आठवडा जे प्रॅक्टिस टेस्ट घेणार आहे. आणि हे जे आहे मी तुम्हाला दोन्ही भाषामध्ये इंग्लिश म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये शिकवणार आहे. तर तुम्ही
तुम्ही जर यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुमच्या आई-वडिलांना सांगा की ह्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक यू.